पिंजरा पिंजरा रे। वाड्यात घडणारी प्रत्येक गोष्ट तुझ्या बाबांना कशी कळते कोणास ठाऊक। नक्कीच त्यांच्या खोलीत जाऊन त्यांना कोणीतरी हे सगळं सांगत असावं, कारण बाबा त्यांच्या खोलीतून कधीच कोणाशी बोलण्यासाठी बाहेर पडतच नाहीत। हे सगळं तुझ्या बाबांना कोण सांगतं, कधी सांगतं, कसं सांगतं हे महत्वाचं नाहीये। महत्वाचं फक्त एवढंच आहे की चंचला आणि तिचा बाप ही चांगली माणसं आहेत आणि काहीही झालं तरी चंचलाचं लग्न तात्याच्या घरात होता कामा नये। मलाही तेच वाटतंय, त्या दोघांचं लग्न होऊ नये। आणि समजा त्या दोघांचं लग्न झालंच ना, तर मात्र त्या चंचलाला हाताशी धरून त्या घरात घुसणार मी। घरात घुसणार म्हणजे? नारायणी, मेलेली मढी उकरू नकोस। माझा त्या घरातला संसार हा विषय तुमच्यासाठी संपला असेल, पण माझ्यासाठी नाही। त्या घरात झालेला माझा प्रत्येक अपमान मला आजही आठवतोय आणि मी त्याचा बदला घेणार। घरात पाय टाकायची हिम्मत कशी झाली तुझी? मी बोलवलं होतं, तिला पैसे द्यायचे होते तिचे। परत या घरात पाऊल टाकलास ना तर जिथे सोडणार नाही मी तुला। चला, थँक्यू। आता मी तुला खऱ्या अर्थाने तुसगावकरण म्हणू शकतो। एक मिनिट, मी माझी पसंती सांगितलीये। तुसगावकराला मी पसंत आहे की नाही हे कुठे कळलं अजून? नाही म्हणजे तुझ्यात न पसंत पडण्यासारखं काय ग? काका, त्याची आवड निवड मला काय माहिती? पुरुषाची आवड निवड काय असते, काय हवं असतं त्याला? तू छान दिसायलायस, संसारी आहेस, समजूतदार आहेस, चांगल्या घरातली आहेस आणि सगळ्यात मुख्य म्हणजे तुझ्या मागे तुझा गोरख काका उभा आहे। अजून काय हवंय त्या गजाला? आणि त्याचे वडील? कोण? तात्या? तो जरा विचित्र आहे, पण तो जर सोडलास ना तर त्या घरात एकूण एक माणूस चांगला आहे आणि सगळ्यात महत्वाचा आधार आहे तुला त्या घरात। अगं आपली आनंदी ती आहे की तिकडे? आणि सासूबाई? ललिता, तिला सासूबाई नको समजूस, आई आहे तुझी, ती खूप चांगली आहे। माझ्याच्याने हे आवडणं शक्यच नाहीये। मी तुला आता आलं पाहिजे सगळं सोडू। तू बोलवलंस आणि मी आलो नाही, असं होईल का कधी आनंदी? वीर, अगं शांत हो पुरी, शांत हो। सांग तरी काय झालंय? मला खूप मारलं जाते। पण ज्याच्या नावानं बोंब मारत गेली होतीस तो मध्ये पडला नाही होय? तो डोळा फाडून नुसतं बघत बसला होता तिथे बाबा। खरंच आपल्यालाच काहीतरी करायला पाहिजे। काय करायचंय? चल निघ, तात्याकडे जो वाटतं तर चल। बाबा, अरे तात्याकडे जाऊन काही फायदा नाहीये, आपल्या दोघांचाच मुर्दा पाडेल तो। कोणाच्या बापाला घाबरत नाही ना तात्या। मग आता करायचं तरी काय पुरी? बाबा, आता पण असा कोणतरी माणूस गाठला पाहिजे ना जो तात्याला धडा शिकवण्यासाठी समर्थ असेल आणि आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या पाठीशी उभा राहील। असं एकच माणूस आहे या गावात, गोरख। गोरख काका, गोरख काका करतील आपल्याला मदत, पण बाबा, गोरख काकांना जर कळलं की गजाने असलं काहीतरी केलं तर बुडदा पडेल रे तो गजाचा। आपल्याला असा माणूस शोधायचा ना की जो तात्याला पुरून उरेल आणि माझ्या गजालाही काही होणार नाही। अख्ख्या गावात असा एक माणूस आहे। कोण? पिंजरा